बीड हत्येवरून विरोधक आक्रमक झालेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डोळे लाइटरनं जाळले आणि मृतदेहावर उड्या मारत नाचले। एक गुंड पोलिसांच्या संरक्षणात खुलेआम धमक्या देतो, वडेट्टीवारांचे गंभीर आरोप। सिगारेट जलाती उसका लाइटर से आंखें जलाई गई और उसको मरने के बाद भी उसके ऊपर कूद कर नाचा गया। अरे क्या चल रहा है महाराष्ट्र में? बीड हत्या प्रकरणातील आरोपींचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध, कराड यांची चौकशी करा, सगळे धागेदोरे बाहेर येतील, जितेंद्र आव्हाड यांची मागणी। तर वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा झालाय का, असाही सवाल। असा हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खड़ा तो वो सरकार से बड़ा, हे सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड। या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक करा, आरोपी आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड्स तपासा, गुन्हेगाराला 2 बॉडीगार्ड्स कसे, अटक न झाल्यास मोठं आंदोलन करणार, आमदार संदीप क्षीरसागर हे आक्रमक। जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष आहे अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपूस तर जर या वाल्मिक कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष महोदय। लोकसभेवेळी पंकजा मुंडे आणि विधानसभेवेळी वाल्मिक कराड यांनी आमचं काम केलं, वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत, धनंजय मुंडे हे संतापले। अशी असंख्य लोकांची टीम आहे, त्यामध्ये एक वाल्मिक कराड आहे। एक मिनिट ते आहेत, आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळचे आहेत आहेतच, त्यात काय मी नकारणार थोडाच आहे। विरोधी पक्षातील नेते उद्या परभणीला जाणार, जितेंद्र आव्हाड आणि वडेट्टीवारांची माहिती। तर विधानसभा अध्यक्षांनी परभणीच्या मुद्द्यावर उद्या चर्चा ठेवल्यामुळे विरोधकांचा निर्णय। मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटलांची भेट, केजमधील हॉटेलमध्ये भेट झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा समोर। संतोष देशमुख प्रकरणातील हॉटेलमधील दुसरा व्हिडिओ समोर, सीसीटीव्हीमध्ये संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे आधीपासूनच हॉटेलमध्ये बसल्याचं व्हिडिओतून समोर। हॉटेलमध्ये PSI पाटील, आरोपी घुले आल्यानंतर सुदर्शन घुलेनं धनंजय देशमुख यांना हाक मारल्याचं व्हिडिओ स्पष्ट। बीड आणि परभणीच्या घटनेवर सभागृहात चर्चेची विरोधकांची मागणी, तर अध्यक्षांनी चर्चा उद्या ठेवल्यामुळे विरोधक आक्रमक, विरोधकांकडून सभा त्याग।